आज घरातलं काम जरा लवकरच आवरलं होतं, कारण मिस्टरांचा फोन आला होता की आपल्याला बाहेर जायचं आहे. मग काय, मी एकदम फास्ट गतीने सगळी घरातली कामं आवरली, स्वतःच आवरून घेतलं. तर सिंपल अशी कुर्ती घातली आणि पटकन स्वतःच आवरून घेतलं. मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही आहेत माझ्या गॅलरीतील झाडं, जी की माझ्या मिस्टरांनी लावले आहेत. त्यांना हे झाडांचं खूप वेळ आहे आणि ते झाडांची काळजी खूप छान घेतात. त्यानंतर घरातलं मी एकदम फास्ट गतीने काम आवरलं. तुम्ही बघू शकता. आपल्या बायकांचं काय माहीत काय, एखादी पायपुसणी जरी तिरकी जरी पडली असेल तरी ती सरळ कधी करतोय असं होतं. तुम्हालाही असं होतं का? त्याच्यानंतर मिस्टरांची वाट पाहत मी गॅलरीतच उभी राहिली होती. त्यानंतर माझी डम्माबाई आणि मिस्टर आले. त्यानंतर आपला डाकूसारखा अवतार करून म्हणले, चला आता आपण बाहेर जाऊया. त्यानंतर आम्ही चाललो होतो. आज 22 जुलै, तर आज अजितदादा पवार यांची जयंती तर म्हणू शकत नाही आपण, कारण ते म्हणण्यासाठी शब्द असे हेच होत नाही. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज कवी मोरोपंत या ठिकाणी रांगोळी प्रदर्शन होते, ते पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर तिथून दादांच्या शिक्षणाच्या म्हणजे जिल्हा परिषद म्हणजे ते शाळेत होते तेव्हापासूनचे त्यांची जी जीवनशैली आहे, ती संपूर्ण जीवनशैली त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. इतक्या सुरेख पद्धतीने दादांच्या आयुष्यातील एकदम मोठे मोठे क्षण, त्यांचा परिवार, त्यांनी जी कामं केली, जो विकास केला, तो सर्व काही त्यांनी छानपैकी रांगोळीच्या माध्यमातून साकारला होता. ते पाहताना असं वाटत होतं की दादा इथेच आहेत, पण ते शक्य नाही. जाऊ द्या, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर दादांच्या प्रतिमेसोबत आम्ही काही फोटोज घेतले आणि व्हिडिओज काढले. त्याच्यानंतर आता आम्ही चाललो होतो घरी. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.